नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे. कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतोय, कधी संपतोय, याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा म्हणजेच धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास म्हणजे लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होतं? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्यानं व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसंच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तसंच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थीसुद्धा 3दा आलेली आहे. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचं एकत्र पुण्य होय. आता या महिन्यात काय करावं, काय टाळावं, तर बघा. श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन करावं. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित्र, तसंच काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावं. तसंच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पण करा. जेवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्यतो एक वेळचं अन्न घ्यावं.
असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामुळं शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. नंबर 3, या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, दूध, मूग, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्यानं ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. बघा, नंबर 4, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग, अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोनं चांदी, ते अनेक पटीने वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. तसंच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचं वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. नंबर 5, या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असंही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ या सेवा यांचं फळ 100 पट जास्त लाभतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्यानं पुण्य कमी होतं. नंबर 1, लग्न, साखरपुडा, ग्रहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्य, ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसंच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थ खाऊ नयेत. तसंच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारणतः नवीन कामं, नवीन घरं, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, ग्रहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्ये टाळली जातात. तसंच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. नंबर 2, हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसंच रोज सूर्योदयापूर्वी उठावं. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे अनिवार्य मानलं जातं. उशिरापर्यंत झोपणं पुण्य कमी करतं. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ या काळामध्ये ठेवू नये. नंबर 3, तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणं टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं. नंबर 4, विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणं अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावं, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पट वाढतं. दान टाळणं म्हणजे पुण्य गमावणं. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. नंबर 5, देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणं चुकीचं मानलं जातं. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. नंबर 6, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसंच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात असतो. तो अधिक गंभीर मानला जातो. उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा अवश्य करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील आणि मानसिक शांती मिळेल. धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचं खरं महत्त्व पटवून देईल. तर ही कथा बघा कशी आहे. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्यानं अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, तो म्हणजे गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचं महत्त्व कधीच समजलं नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्यानं कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केलं नाही. त्याला वाटलं, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचं काय महत्त्व? काळानुसार राजा नहुषाचा
मृत्यू झाला, त्याच्या पाप पुण्याचा हिशोब झाला, त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठं पाप ठरलं. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आलं आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजेच साप योनीत त्याचा जन्म त्याला घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावं लागलं. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होतं, पण तू अधिक मासाचं महत्त्व ओळखलं नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाचे मूळ तिथंच आहे. युधिष्ठिरच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केलं. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळालं. या कथेचा बोध काय आहे तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहितीपूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.